स्वामींची कृपा राजवाड्यातील लीला याविषयी. श्री स्वामी समर्थांचे पुष्कळ भक्त होते. राजापासून रंकापर्यंत, अशिक्षित माणसापासून विद्वान माणसांपर्यंत. अक्कलकोटचे राजे मालोजी राजे यांची सुद्धा स्वामीवर अढळ भक्ती होती. स्वामी मधून मधून राजवाड्यात जात. एकदा स्वामी राजवाड्यात गेले. देवघरात जाऊन बसले. राजेसाहेबांना हे कळल्याबरोबर ते स्वामींच्या दर्शनाला गेले. तेथे स्वामींचे आणि राजाचे बोलणे चालले होते. देवघरात पुजारी बुवा देवासाठी गंध उगाळीत होते. तेवढ्यात एक उंदीर आला आणि समईतील भात खाऊ लागला. पुजारी बुवांनी हे पाहिले. त्यांना राग आला. रागाने त्यांनी चंदनाचे खोड उंदरावर फेकले. उंदीर तत्काळ मेला. मेलेला उंदीर बाहेर टाकण्यासाठी पुजारी बुवा बाहेर जाऊ लागले. स्वामींनी हे पाहिले. त्यांनी पुजारी बुवांना जवळ बोलावले. उंदीर हातात घेतला. झोपाळ्याच्या कडीतून स्वामींनी उंदराला फिरवलं. मग म्हणाले, बच्चा जाव. त्याबरोबर उंदीर जिवंत झाला. नेटून उडी मारून पळाला. हा चमत्कार राजाने आणि पुजारी बुवांनी पाहिला. स्वामींच्या अद्भुत लीलेने ते अवाक झाले. या अद्भुत चमत्कारानंतर पुन्हा असाच एक चमत्कार स्वामींनी केला. एकदा स्वामी राजवाड्याच्या बागेत हिंडत होते. सहज त्यांचे लक्ष एका हुजऱ्याकडे गेले. हुजऱ्याच्या हातात सोन्याचा चौफुला होता. स्वामींनी हुजऱ्याकडून चौफुला घेतला आणि विहिरीत टाकला. मालोजी राजांनी हे पाहिलं, पण ते काही बोलले नाहीत. स्वामींच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता. दुसऱ्या दिवशी स्वामी पुन्हा आले. विहिरीजवळ गेले आणि म्हणाले, पोहरा आणा. मालोजी राजांनी पोहरा आणला. तो विहिरीत सोडला. पोहरा विहिरीतून वर आला. सगळेजण उत्सुकतेने पाहू लागले. पोहऱ्यात सोन्याचा चौफुला चमकत होता आणि आश्चर्य हे की चौफुल्यातील लवंग, वेलदोडे, सुपारी या वस्तू जशाच्या तशा होत्या. रात्रभर पाण्यात राहून जराही भिजल्या नाहीत. जय जय स्वामी समर्थ.